तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. गाडीला स्टार्टर मारून निघालो होतो गावच्या ओढ्याच्या दिशेने, कारण आज मच्छी खायचा प्लॅन झाला होता आणि सगळ्या मित्रांनी सांगितलं होतं आज काय पण करून मासे धरून आणायचं आणि मासे खायचं. मग काय कोण थांबणार आहे तेव्हा. सगळे सोबत निघालो होतो, त्यांच्या पाठीमागे आम्ही राहिलो होतो. मग काय कसं गावातून बाहेर निघालो आणि वातावरण असं गच्च झालं होतं. म्हणजे जरा तुम्हाला दाखवा म्हणून मोबाईल फिरवला, तर वातावरण एकदम फ्रेश झालं होतं आणि तिथून निघालो होतो. जाता जाता इथं बघितले ओढ्याला पाणी किती आहे, पण वरून काय बघितलं पण दिसेना. जरा म्हणलं पुढे जाऊन बघूया, तर ओढ्याला पाणी पण भरपूर होतं. मस्त असे पाणी खळखळून वाहत होतं. मग काय म्हणलं पाणी आहे म्हटल्यावर मासे आहेत, आणि मासे आहेत म्हटल्यानंतर मग आपण सगळे आहोत, आणि आपण सगळे आहोत म्हणलं तर मग मासे खाणं गरजेचं आहे. म्हणून निघालो होतो ओढ्याकडल्या साईडनं. असं पाणी पण ओढ्यात फुल्ल भरलं होतं. पाणी यावेळेस पाऊस भरपूर झाला होता, त्यामुळं पाणी अजून 2 महिने झाले तरी पाणी अजून ओढ्याला होतंच. कारण मोठा पाऊस असल्यामुळं पाणी जास्त असणारच. एवढं आमच्या गावच्या ओढ्याचं पाणी इतकं आहे आता सध्याला. या रस्त्यातून परत खरबडी रस्ता निघाला होता, त्यातून पुढं आलो कसं निघालो होतो. भाची सरकारांनी छोटे भाऊ माझे, आम्ही तिघंजण गाडी चालवत होतो. मग म्हणलं तुम्ही मागं काला लावला, तुमचा एक व्हिडिओ काढतो जाता म्हणून व्हिडिओ काढत होतो. त्या खडबडी रस्त्यातून जायचं होतं. जसं की चांगल्या रस्त्यातून पुढे निघाले भाचे सरकाराने भाऊ गळ जोडायचं नारद होते. गळ जोडल्यानंतर टाकला गळ आणि काढला एक मासे करत करत मासे भरपूर काढले. आणि इथून निघाल्यानंतर भाचे सरकाराने छोटे भाऊ मासे धुवून टाकत होते, धुवायला चालू केलं होतं. आणि इकडं आम्ही मासे साफ करायला चालू केलं होतं. भाचे सरकार आणि भाऊ सरकार हे दोघंजण त्या माशाला बघून काय केलं होते काय माहिती नाही. ते दोघं त्यांच्या नादात होते आणि आम्ही आमच्या नादात होतो. तर माझ्याकडे दिलं तर मासे साफ करायचं काम, आणि भाचे सरकारकडं होतं मासे तोडायचं काम. मी काय मग म्हणलं फॅमिलीला दाखवा मासा एवढा होता. भाचे सरकारने मग चालू केलं, मामा माझा पण व्हिडिओ काढा. मग म्हणलं भाचे सरकार थांबा, मग तुमचा पण काढा. आणि असं करत करत फायनली आपलं मासं सगळं धुवायचं झालेलं होतं. ते एकत्र आल्यानंतर इतकं मासं होतं. मग काय, आणि आमचे मोठे भाऊ राहुल भाऊ त्यांनी घेतलं होतं हातात, बाबा मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणून आज मासे तळून देणार म्हणून. मग त्याने काय पिठामध्ये कढईमध्ये तेल टाकले आणि चालू केलं त्यांचं नियोजन. कारण त्यांनाच येत होतं, आम्हाला काय येत होतं. आम्ही एकामेकाला तोंडाकडे बघत बसलो तरी करतायत कसं म्हणून. त्याने आपलं काय काय मसाला आणलं होतं त्यात टाकायचं चालू केलं. काय काय होतं हे पण आपल्याला माहिती नाही, फक्त खायला एवढं झणट लागलं ना, मस्तपैकी मजा आली. चवदार आणि चविष्ट होतं. टाकली हळद, हे टाकलं लसूण आलं पेस्ट. जितकं माहिती आहे तितकं मी सांगतोय मित्रांनो. हे काय होतं हे काय माहीत नाही. मग त्याच्यानंतर बहुतेक लाल तिखट टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. मग काय यांचं नियोजन चालू होतं, पाठीमागं सगळे भाऊबंद आमचे उभे होते. कारण बघत होते की कसं मच्छी फ्राय करतायत आणि कसं लागतंय. कारण हॉटेलवर खाल्लेलं कधी कोणी खाल्लंच नव्हतं. मग पहिल्यांदाच बनवायचं चालू होतं. त्याच्यात भाऊने लिंबू पिळला होता आणि मिक्सर का चालू होतं त्यांचं. त्याच्यानंतर थोडीशी चटणी आणि पाणी टाकून मस्तपैकी असं एकत्रित करून कढईत तेल तापत होतं. पण सगळं एकत्रित करून झाल्यानंतर मच्छी फ्राय करायचं चालू केलं होतं. आमचं सगळ्यांचं तोंड त्यांच्याकडे आणि त्यांचं लक्ष माशाकडे. काय करणार हो, मच्छी फ्राय तर खायची होती. कारण एक दिवस अख्खा या माशासाठी घालवला होता सगळ्यांनीच, आणि प्रयत्न काटेकोरपणे केलं होतं. तर कढईत असा मासा तापला होता. त्याच्यानंतर गणेशबा म्हणले जरा तुम्ही थांबा रे, मी चव बघतो म्हणून मासे घातले. तोपर्यंत भाचे सरकार होते, भाऊ पण होते. सगळ्यांनी चवीचा आनंद घेतला आणि आम्ही असंच बसलो बघत. धन्यवाद मित्रांनो, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.